प्रथमतः मी कॉलेजचे आभार मानतो शिंगाडे सरांचे की त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि मला खरंच अभिमान वाटतोय की मी GPPचा माजी विद्यार्थी आहे आणि इथं घडलो, इथं शिकलो आणि त्यामुळेच काहीतरी वेगळं करू शकतो. मी महाजन सर, रोडे मॅडम आणि इतर सर्वच मान्यवरांचं आभारी आहे की अशा कार्यक्रमाला बोलवलं आणि इथं बोलायची संधी दिली. काही चूकभूल झाली, भाषणांच्या फारशा सवय नाहीत, पण मागच्या वर्षी IIT कानपूर, यावर्षी IIT रुडकी अशा ठिकाणी जाऊन काहीतरी थोडंसं बोलायची सवय करतोय. मागच्या वर्षी वसंत व्याख्यानमालेत पण बोललो होतो. मॅडमने मला इथं सगळंच काटेकोर चाललंय, म्हणजे अगदी शब्दाचं काय बोलायचं काय नाही बोलायचं, अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. मला एक थोडंसं हे वाटलं की इतक्या सगळ्या मुलांना पदविका मिळाल्या, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, पण टाळ्या कोणीच वाजवलं जरा जोरदार तुमच्या स्वतःसाठी टाळ्या होऊ द्या ना. सगळ्यांनी बक्षिसं घेतली, सगळ्यांना. आमच्या वेळेला मी जेव्हा पास झालो त्यावेळेला कसं काही नव्हतं, त्यावेळेला अशी काही पदविका किंवा असं काही हे घालून कुणी काही येत नव्हतं. त्यावेळेला आम्हाला आपलं मार्कशीट मिळत होतं. पण खरंच चांगला बदल झालाय आणि चांगलं काय होतंय. मॅडमनी माझं निम्म काम सांगितलंय, निम्म काम कम्प्लीट केलं की कुठं काम करतो, काय करतो सगळं सांगितलंय. त्यामुळे तुम्ही काय करावं. मी ज्या वेळेला तुमच्या वयाचा होतो त्यावेळेला मला असंच काही कन्फ्युजन असायचं की नेमकं काय करावं, कसं होईल, काय होईल. आणि थोडक्यात पार्श्वभूमी होतं, कारण मला यांनी सांगितलं 15-20 मिनिटात उरकायचं, त्यामुळे तेवढ्यात शक्यतो बसवायचा प्रयत्न करतो. 88ला जेव्हा चांगले मार्क मिळाले तेव्हा आईनी सांगितलं की, आईच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की चांगले मार्क मिळाले, 88% वगैरे, तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घ्या. GPPला आलो, सगळी हुशार मुलं इलेक्ट्रॉनिक्सला जातात म्हणून आपलं इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं. इलेक्ट्रॉनिक्सला घेतल्यानंतर मग पहिल्या वर्षी 74%, सेकंड इयरला 72%. इथं वर्कशॉप असं का, म्हणजे जुन्या सगळ्या आठवणी आज जागा झाल्या की काही मुली आवडायच्या, त्यांना शेवटपर्यंत सांगताच आलं नाही की त्या आवडायच्या वगैरे. इतकं घाबरून जायचं की ते, म्हणजे बोलायचं म्हटलं की ठोके दो 120 दो, काय जे काय हायेस्ट ठोके पडायचे तेवढे ठोके पडायचे आणि ते शेवटपर्यंत काही बोलणं झालं नाही. आणि नंतर सेकंड इयरला वडिलांचं निधन झालं. नंतर डिप्लोमाला 74% मार्क पडले. वडिलांची इच्छा होती की मी IAS व्हावं आणि IAS व्हायचं म्हटलं मग म्हटलं की आता डिग्री केली पाहिजे. मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग औरंगाबाद मिळत होतं. तर औरंगाबादला आमचे आजी आजोबा घरी होते, माझी आई इथं आलेली, माझी पत्नी आलेली आहे. आईला मी मुद्दामून म्हटलं की तू ये कार्यक्रमाला, बरं वाटेल. तर आईने मग डिप्लोमाला फिलिप्सला नोकरी लागल्यानंतर म्हटलं तर इंजिनिअरिंग करण्यासाठी नोकरी सोडली पाहिजे, म्हणून मग नोकरी सोडली आणि VITला ॲडमिशन घेतलं. तेव्हा ते एकमेव कॉलेज होतं की जे डोनेशन घेत नव्हतं. म्हणजे 12,000 रुपये फी त्यांनी सांगितली आणि आईने अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज काढलं त्यांच्या आणि फी भरली. आणि सांगवीत आता ज्या घरात राहतो तिथनं VIT 21 किलोमीटर होतं. रोज 42 किलोमीटर अपडाऊन करायचो. आणि त्यावेळेला मग डिप्लोमाचे क्लासेस चालू केले. तेव्हा देवाडकर सर आणि चौधरी सर होते शिकवायला इथं. त्यांना काही मुलं भेटायला गेली थर्ड इयरची की काहीतरी चांगलं कोण शिकवू शकेल. सांगायला एक अभिमान वाटतोय की गव्हर्नमेंट पॉलिटिक्सची लायब्ररी अतिशय समृद्ध लायब्ररी आहे. मी त्यावेळेला कधी त्या प्रगतीची पुस्तकं वापरली नव्हती. मॅग्रोवेलची पुस्तकं वाचायचो आणि फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर दिला की आयुष्यात पुढे जायचं असेल तर ते तुम्हाला काही कायम लक्षात ठेवावं लागेल की कन्सेप्ट क्लिअर असणं आयुष्याच्या कामाच्या, कुठले जे काम करतो त्या फार महत्वाचे आहेत. की पोपटपंची नको, म्हणजे परीक्षेत पास व्हायचं म्हणून तुम्ही अभ्यास कधी करू नका. एक साईन वेव्ह का जनरेट होते हा मला कायम प्रश्न पडला होता की साईन वेव्हच का क्लिअर होते इलेक्ट्रॉनिक्समध्ये होती, स्क्वेअर का नाही होत, ट्रायंग्युलर का नाही होत. ते बरेच अभ्यास करत गेलो. ते मॅग्रोवेलच्या पुस्तकात सापडले की ते असा आयटम फिरतो, हे करतो आणि त्याच्यामुळे साईन वेव्ह होती. तर असं फंडामेंटल अभ्यास केला होता. त्यामुळं डिप्लोमाची मुलं ज्यावेळेला देवडकर सरांच्याकडे गेली, आता ते जॉईंट डायरेक्टर आहेत, मला आता माझी गाठभेटही झाली, तर त्यांनी सांगितलं की हनुमंत गायकवाडला आता गरज आहे आणि तुम्ही त्याकडे जाऊन शिकला तर चालेल. मग मुलं 8 मुलं तयार झाली. इथं एक मी काल परवा नावं वाचली, 7-8 मुलं तयार झाली. एक संध्या घोलप नावाची मुलगी होती, अजून कोण होतं. 200 रुपये एका विषयाची फी ठरली आणि 4 विषय शिकवायचं ठरलं. एका मुलाचे 800 रुपये आणि शिकायला जागा नव्हती मिळत. मग मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकायला होतं पुण्यामध्ये, त्यावेळेला तिथं एक गावठाण तालीम होती, त्या तालमीत क्लासेस घ्यायला चालू केलं. नंतर मग एक जामसची एजन्सी मिळाली, ती बाटल्या विकायला चालू केलं. मग क्लासेस इकडे घेत होतो, परत शिफ्ट केले कारण इथल्या मुलांना तिकडे खाली यायला लांब पडायचं. मग इथंच एका माणसाने गॅरेज दिलं एक भाड्याने. भाडं घेतलं नाही, चांगला माणूस होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कमवून शिकता तर मी तुम्हाला विदाऊट भाडं, माझी गाडी तुम्ही शिकवायच्या वेळेला मी बाहेर काढत जाईल,
तुम्ही गॅरेजमध्ये चांगली माणसं आहेत समाजामध्ये आणि त्याचा मला वारंवार आणि सगळीकडे अनुभव आलेला आहे. तर इथं क्लासेस घेतले, असं करत करत इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. त्यावेळेला थोडं विवेकानंदांचं वाचन करायचो आणि स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवायचो की अनंतमची ध्येय शक्ती अनंतम आशा किनारा तुला पामणारा. नंतर अजून एक गाणं मला त्यावेळेला चांगलं पाठवतं, आजही आहे. दुबळ्या पोटी जन्मला असं तू नकोस दुबळा ठरू परंतु कीर्ती आण तू पायी खेचून यशवंत हो जयवंत हो. ही काही काही वाक्य जी ज्ञानेश्वरांची गोष्टी म्हणतात ना की एक ओवी अनुभवावी, तर मी एकच कडवं असं अनुभवलं की बाबा आपण काहीतरी करून दाखवायचं आणि काय करायचं माहीत नव्हतं, पण काहीतरी वेगळं करायचं, ज्याचा ठसा उमटेल असं काहीतरी करायचं. मी ज्यावेळेला पास झालो, कदाचित त्यावेळेला तुमचा जन्मही झाला नसेल, कारण मी 91ला पास झालो. तुमचं बहुतेक 93-94 सगळ्यांचा जन्म असेल. तर काहीतरी वेगळं करायचं आणि मग टाटा मोटर्समध्ये लागलो. त्याच्या आधी थोडं विवेकानंदांचं वाचन करायचो. काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात, काय करायचं माहीत नव्हतं, पण वेगळं करायचं म्हणून भारत विकास प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली. म्हणजे सातारा विकास, पुणे विकास, महाराष्ट्र विकास असं येत नाही, भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्याला लोगो तयार केला की भारताचा नकाशा काढला, मध्ये एक पट्टी काढली. एक पट्टीसारखं एका गावापुरतं एका घरापुरतं मला वेगळं काहीतरी काम करायचं आणि भारताच्या नकाशाभोवती सूर्य काढला. ही कन्सेप्ट त्यावेळेला केली. मी 91 साली, म्हणजे ज्यावेळेला बरोबर 19 वर्ष होतो त्यावेळेला भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली की देशाचा प्रकाश जगभर जावा आणि मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं, त्याच्या प्रगतीसाठी काहीतरी वेगळं काम करावं. त्याचं रजिस्ट्रेशन व्हायला 50 रुपये लागतात. ते आणि 2 वर्षांनी गोळा झाले आणि त्यावेळेला ते रजिस्ट्रेशन मिळालं. म्हणजे रजिस्ट्रेशन 93 साली झालं. 94ला इंजिनियर झालो आणि टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागलो. टेल्कोत नोकरीला लागली आणि तिथंही झोकून देऊन काम करायला शिकलं पाहिजे. म्हणजे हात राखून काम करायची वृत्ती नको. म्हणजे जीपीपीच्या मुलांना मी कायम सांगेन की कधीही हात राखून काम करू नका. कुठलीही गोष्ट घ्या, झोकून काम करा. म्हणजे स्वतःचं काम आहे, माझं स्वतःचं काम आहे, दुसऱ्याचं काम आहे असं म्हणून कधी करू नका. मी टाटा मोटर्समध्ये तेच केलं, झोकून देऊन काम केलं. की त्यावेळेला आमच्याकडे केबल स्क्रॅपमध्ये पडल्या होत्या, जवळपास 3-4 कोटी रुपयाच्या केबल्स पडल्या होत्या आणि मॅनेजमेंटला काही फरक पडत नव्हता. त्या स्क्रॅपमध्ये विकले असते तर किलोच्या भावात त्यांना 3-4 लाख मिळाले असते. मी म्हटलं ह्याचं व्हॅल्यू आहे. म्हणजे मला 1 रुपया नव्हता म्हणून मी चहा पित नव्हतो, तर कंपनीचे पैसे वाया नको जाऊ द्यायला म्हणून म्हटलं कंपनीचं काम वाचवूया. म्हणून काय केलं की ती केबलचं कन्व्हर्जन कसं करता येईल, कुठली वायर कशी जोडली तर ती वापरता येईल, असं सगळं करत टेल्कोचे त्यावेळेला 2-2.5 कोटी रुपये वाचले. आणि मग त्यावेळेला टेल्कोमध्ये त्यावेळेला जवळपास 96 GT लागले होते माझ्याबरोबर. आणि त्याच्यामध्ये मग लोकांची चर्चा झाली की हा नवीन GT हा चांगलं काम करतोय आणि कंपनीच्या भल्याचा विचार करतोय. तुम्ही ज्याही ऑर्गनायझेशनसाठी काम कराल त्याच्या ऑर्गनायझेशनचा भल्याचा विचार करा, मग ते ऑर्गनायझेशन तुमचा विचार करेल. ते दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता उद्या नोकरी कराल, तुम्ही जॉब कराल किंवा काही अमेरिकेला जातील. मला अभिमान वाटतं की माझ्या वर्गातले जवळपास 20 मुलं आता अमेरिकेत आहेत. जीपीपी जे बरोबर होते 20 लोक, म्हणजे त्यांची स्वप्न ती होती की अमेरिकेला जायचं, जॉब करायचं वगैरे वगैरे. मला तसं कधी स्वप्न पडलं नाही, पण ठीक आहे, तुम्ही प्रत्येकाची स्वप्न ठरवा नेमकं काय करायचं आयुष्यात. आणि नंतर मला टेल्कोने मग ते काम मिळाल्यानंतर चांगलं काम झालं, शाबासकी मिळाली. आमचे वायनाथ म्हणून व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांचं एक सर्टिफिकेट मिळालं. तुम्हाला जशी आज सर्टिफिकेट मिळालं तसं मला एक सर्टिफिकेट मिळालं की चांगलं काम, गुड कॉन्ट्रीब्युशन फॉर द कंपनी. आणि त्या काळामध्ये माझं गाव रहमतपूर आहे सातारा जिल्ह्यातलं. काही मुलं जॉब मागायला यायला लागली की साहेब तुम्ही सांगितलं की होतं. आता टाटा मोटर्समध्ये आपण सांगितलं तर काय होतं आपल्यालाच माहिती असतं, कोण कुत्रा ऐकत नाही. पण आपल्या लोकांना वाटतं, बाहेरच्या माणसाला वाटतं की तुम्ही सांगितलं की होतं. इथंही बऱ्याच लोकांना वाटतं सरकारमध्ये की तुम्ही सांगितलं की होतं. तसं काही होत नाही. पण मी त्या संधीचा थोडासा फायदा घेतला आणि टाटा मोटर्सला विनंती केली की साहेब माझ्याकडे 7-8 मुलं आहेत गावची. टिपिकल आमचं सातारचं इंग्लिश गणित 10वी नापास किंवा 7वी पास अशी प्रकारची एक 7-8 मुलं होती आणि त्यांना जॉब द्यायचा होता. तर त्यांनी मला विचारलं काय काम करतील. म्हटलं साहेब तुम्ही सांगाल ते काम करू आम्ही. मग म्हटलं हाऊसकीपिंगचं काम कराल का. त्यावेळेला एक्झिस्टिंग जे कॉन्ट्रॅक्ट होते थोडेसे ते अंगावर बसायला लागले होते टेल्कोच्या. तर म्हटलं नवीन संधी देऊ आम्ही तुम्हाला, तुम्ही हाऊसकीपिंगचं काम कराल का. म्हटलं करतो. मग भारत विकास प्रतिष्ठान म्हटलं आहे माझ्याकडं, कारण बिईंग ए एम्प्लॉय ते म्हटलं तुला देता येणार नाही का, पण तुझ्या संस्था असेल एखादी सोशल सामाजिक तर तिला देऊ का. म्हणून भारत विकास प्रतिष्ठानला काम दिलं आणि माझा उमेश माने ज्यात आमचे व्हाईस चेअरमन आहेत, तो खंदावीर आहे आमचा. तर उमेशरावांना पहिल्या दिवशी विचारलं की उमेशराव असं असं काम मिळते हाऊसकीपिंग, तुम्ही बघाल का. उमेशरावांनी सांगितलं की बघतो. कारण मी 3रीत आणि उमेशराव 5वीत असताना दादागिरी करून थिएटरमध्ये मला तो घेऊन जायचा रहमतपूरच्या, म्हणजे बिना तिकीट. तर ती दादागिरी त्याला मला माहिती होती की म्हटलं आपल्याला असाच एखादा साथीदार पाहिजे की जो इथं टेल्कोमध्ये इकडे दादागिरी करू शकेल. मी आता जे बीव्हीजीमध्ये जे सगळे सहकारी आहेत माझे ते सगळे असेच आहेत. जे 1लीत बरोबर होते, कोण 5वीत बरोबर होतो, डिप्लोमाला असणारे माझ्याबरोबरचे 2 सहकारी माझ्याबरोबर येतात. काही मार्केटिंग बघतात. म्हणजे सगळे असे सवंगडी गोळा केले छत्रपती शिवाजींचा आदर्श ठेवून. असं ती कायम
कुठेतरी मनात बॅक ऑफ माइंड असतं, काहीतरी वेगळं करायचं आणि आदर्श कोणते मोठे ठेवून करायचंय. आणि मग टेल्कोत 8 लोकांनी उमेशरावने काम चालू केलं बघायला. एक पहिल्या वर्षी आमचा 8 लाख रुपये टर्नओव्हर झाला. 97-98ला 99 साली लग्न झालं. लग्न झाल्यानंतर वैशाली आता इथं आलेली. तिला मी पहिल्यांदाच म्हटलं की आता मला काही नोकरी जास्त वेळ करायची नाही, सोडायची आहे. आई अगदी आमची रडली बिडली त्यावेळेला की नोकरी एवढी टेल्कोची घरापासून 5 किलोमीटर आहे, माझ्यापेक्षा डबल पगार आहे तुला, आणि कशाला सोडतो, काय करतो, कुठनं अवदसं आठवली, इतकं टेल्कोची नोकरी लोकांना मिळत नाही आणि तुला मिळती तर तू कशाला सोडतो वगैरे भरपूर झालं. ते म्हटलं मला काहीतरी वेगळं करायचं आहे आयुष्यामध्ये आणि नोकरी सोडतो. आणि मी टेल्कोला राजीनामा, टेल्कोनी पण सोडलं नाही. वर्षभर ते माझे 2-3 वेळा ते आमच्या पटेल साहेब होते, त्यांनी 2-3 वेळा राजीनामे फाडून टाकले. तुला काय पाहिजे ते बीव्हीजीचं काम करायचं तू करत राहा, मी तुला काही वेळेचं बंधन देत नाही, तू दिवसभर कंपनीचं काम कर, तुझ्या स्वतःचं काम कर, 2 तास कंपनीचं काम कर, कारण तू तुझा पगार पहिल्या वर्षीच फेडून टाकलाय पुढच्या काही वर्षांमध्ये मिळणारा. आणि मग शेवटी मग 2001 साली टाटा मोटर्स सोडली. त्यावेळेला 200 लोक होते आणि जवळपास 60-1 लाख रुपये टर्नओव्हर झाला होता. मग म्हटलं की इथं तर हाऊसकीपिंगचा व्यवसाय भरपूर लोक करतात, म्हणजे मी एकटाच नाही, माझ्या आधीपासून कित्येक वर्ष कित्येक लोक करतायत. पण म्हटलं आपण काहीतरी वेगळं करू, म्हणून मग बेंगलोरला शाखा काढली, म्हणजे साऊथला गेलो. बेंगलोरला जी बावरचं एक 8 लोकांचं काम मिळालं, मेकॅनाइज पद्धतीनं, यंत्रांच्या सहाय्यानं साफसफाई, व्हॅक्युम क्लिनर, स्वीपिंग मशीन, स्क्रबिंग मशीन. बेंगलोरला 8 लोकांचं काम मिळालं. मग तिथं बेंगलोरला 20-20 दिवस राहायचो. त्यावेळेला विमानाची ऐपत नव्हती, त्यामुळं सुमोने जायचो. गेलं की 20 दिवस तिथंच थांबायचं. नुकतंच लग्न झालं होतं त्यामुळे पण ते काही अडचण नव्हती. घरच्यांचं सहकार्य फार आहे, कधी तक्रार केली नाही. आणि बेंगलोरला शाखा काढली. बेंगलोरला 7-8 अकाउंट मिळाले. मग चेन्नईला शाखा काढली, मग हैदराबादला शाखा काढली. 2003 साली एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. दिल्लीमध्ये पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंग लोकसभेच्या शेजारीच बांधली होती आणि पार्लमेंटची शोभा जाऊ नये म्हणून ती बिल्डिंग जमिनीच्या खाली 2 मजली आहे. आणि त्यावेळेला तिथं श्रीनिवासन नावाचे एक चीफ इंजिनियर होते. तर त्यांनी सांगितलं की मला ही कंपनी, हे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे, पण मी मशिनरीचं कॅल्क्युलेशन जे आहे ते 5 वर्षावर करीन, पण कॉन्ट्रॅक्ट 6 महिन्यासाठी दिलं. आणि कुणी डेअरिंग करायला तयार नव्हतं, कारण 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट उद्यापर्यंत रद्द झालं तर 40-50 लाखाची मशीन आपल्या अंगावर पडेल. पण मला आमच्या टोटल कामावरती, टीमवर्कवरती विश्वास होता आणि त्याच्यामुळं ते काम आम्ही घेतलं आणि ते चांगलं केलं. श्रीनिवासन साहेबही चांगले होते, आजही त्यांचा संपर्क आहे. रिटायर होऊन त्यांना आता 4-5 वर्ष झाली, चेन्नईला स्थायिक झालेत. पण माणसं जोडायला लागतात आणि ते काम चांगलं झालं. मग त्यांनी प्राईम मिनिस्टरच्या पार्लमेंट हाऊसचं मेन काम दिलं, मेन लोकसभा राज्यसभा जिथं बसतात लोक, ते काम दिलं. ते चांगलं झालं म्हणून मग प्राईम मिनिस्टरचं घर मिळालं, प्राईम मिनिस्टरचं ऑफिस मिळालं, राष्ट्रपती भवन मिळालं. आणि सांगायला अभिमान वाटतो की आज दिल्लीमध्ये सगळी महत्त्वाची ठिकाणं, तिथं CBI हेडक्वार्टर असू द्या, CAG असू द्या, CVC, एम्स, सफदरजंग, राष्ट्रपतींचं घर, उपराष्ट्रपतींचं घर, पंतप्रधानांचं घर, या सगळ्या ठिकाणी BVG काम करत आहे. आणि नंतर टाटा मोटर्सनी विचारलं तुम्ही जमशेदपूरला जाऊन काम कराल का? आम्ही जमशेदपूरला जाऊन काम चालू केलं 7 वर्षापूर्वी. मग सिंगूरला चालू केलं. ITCचं काम मिळालं, ITCचे 10 प्लॅन्ट मिळाले, हिंदुस्थान युनिलिव्हरचे 5-6 प्लॅन्ट मिळाले. आज हुंडाई, वोक्सवॅगन, फियाट अशा देशातल्या सगळ्या मिळून ज्या काही 350 कस्टमर्स आहेत आमचे, जे हुंडाईचं काम आम्हीच करतो. पुण्याचं वोक्सवॅगन आमच्याकडेच आहे, ABB आहे. म्हणजे फक्त गव्हर्नमेंट असल्यातलं नाही, गव्हर्नमेंटचा आमचा धंदा आजही प्युअर गव्हर्नमेंट म्हटलं तर एक 20%च्या आसपास आहे, पण बाकीचा खूप व्यवसाय वाढला. 8 लोकांनी सुरुवात केली होती, आता जवळपास 26,000 लोकांच्या आसपास पोहोचलोय. ह्या वर्षी अजून एक 15,000 लोक ॲड होतील, म्हणजे जवळपास ह्या वर्षाच्या एंडपर्यंत आम्ही 40,000 लोकांच्यापर्यंत जाऊ. पुढच्या 3 वर्षात 1 लाख लोक करायचं असं टार्गेट ठेवलंय आणि धंदाही वाढतोय. 800 कोटीत गेलाय. ह्या वर्षी ग्रुप टर्नओव्हर 1500 कोटी होईल. म्हणजे केलं की होतं एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. कारण माझ्याकडे जेव्हा इथं शिकवतो तेव्हा काही नव्हतं. तुमच्यापैकी बहुतांश लोकांची तशीच परिस्थिती असेल की काही नसेल, फक्त मोठी स्वप्न बघायची आणि मोठी स्वप्न बघताना ती सत्यात येण्यासाठी रात्रंदिवस मारायचं. हे जर केलं तर शक्य आहे. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतं की मी ह्या कॉलेजला सायकलवर यायचो, मी VITला पण सायकलवर जायचो आणि काल 4 दिवस मी जर्मनीला गेलो होतो, जर्मनी आणि हॉलंडला, आणि आपलं स्वतःचं जेट विमान ऑगस्टमध्ये भारतात येईल. म्हणजे सायकलचे जेट विमान शक्य आहे, काय अवघड नाही आहे. तर केलं की होतं. मला सांगायला तुम्हाला सगळ्यांना तेच सांगायला आवडेल, कारण मला जेव्हा सरांनी विचारलं की तुम्ही येऊन बोलाल का, म्हटलं अगदी नक्की आवडेल. की ह्या मुलांना कन्फ्युज असतात, काय नेमकं करावं, कसं करावं. आता व्यवसाय करायचा तर त्याच्यावरती थोडंसं बोलतो की व्यवसाय जर करायचा असेल तुम्हाला कोणाला,
नोकरी करायची इच्छा असेल तर आनंदाने करावी, पण झोकून देऊन करावी. म्हणजे ज्या ऑर्गनायझेशनसाठी खाताय, ज्यासाठी काम करताय, तिथं रात्रंदिवस झटपट, म्हणजे तिथं घड्याळ बघू नका, 8 ते 5 बघू नका, तर तिथं तुमची ग्रोथ प्रचंड होईल. माझी झाली तशी तुमची होईल. व्यवसाय करायचा असेल तर फार वेगळी गणित, वेगळे आडाखे आहेत. की व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही एखादी कल्पना निवडा की नेमकी काय करा. मी पेंटिंगचा धंदा केला, मी कार्पेंटरचा धंदा केला, मी जाम 600 बाटल विकले, मी खूप धंदे केले आयुष्यामध्ये, खूप धंदे केले. फंडामेंटल गणित चांगलं असलं पाहिजे, ऑब्झर्वेशन खूप चांगलं पाहिजे, माणसं जोडायची वृत्ती असली पाहिजे की माणसं जोडली पाहिजेत. आणि कुठल्याही माणसाला जोडताना तुम्ही त्याला कामापुरतं जोडू नका. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की बाबा ह्या माणसाचं काम आहे, तर कामापुरतं जोडलं तर माणसं लॉंग टर्ममध्ये जात नाहीत. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतं की मला IAS व्हायचं होतं, जमलं नाही. पण आज 73 बॅचपासून 2005 बॅचपर्यंत माझे 100पेक्षा जास्त IAS मध्ये मित्र आहेत. आणि कधीही रात्री 10ला जरी फोन केला आणि मी काम सांगितलं ते 100% करतात. मी त्यांची काही अपेक्षा नसती, माझी काही नसते, पण काम माझं 100% करतात. ही क्रेडिबिलिटी बिल्ड करायला लागते. तर क्रेडिबिलिटी बिल्ड करायला थोडं म्हणजे मेहनत करायला लागते. पहिल्या वर्षी 2-3 वर्ष आम्हाला खूप प्रचंड त्रास झाला. 50,000ची बँक गॅरंटी टाटा मोटर्स द्यायला लागायची, आणि 50,000ची बँक गॅरंटी द्यायला टाटा मोटर्स म्हणजे बँक त्यावेळेला म्हणायची की 50,000 रुपये तुम्ही बँकेत ठेवा. बँकेत 50,000 ठेवलं तर बँक गॅरंटी 50,000ची मिळणार. पण तुम्ही क्रेडिबिलिटी जर डेव्हलप केली, तुमची ग्रोथ, सक्सेस, आणि हे जर डेव्हलप केलं, तर मला सांगायला आज अभिमान वाटतं. मी आताच माझ्या शेजारी बसलेल्या साहेबांना सांगत होतो की मला आता मागच्या महिन्यामध्ये 775 कोटी रुपयाचं लोन सँक्शन झालं. 1-2 रुपयाचं नाही, 775 कोटी रुपयाचं लोन. आणि माझ्याकडे कोलॅटरल फक्त 13 कोटीची आहे, फक्त 13 कोटी, म्हणजे 2% पण नाही आहे. पण हे करायला वेळ लागला. म्हणजे पूर्वी बँक गॅरंटी द्यायला मला बँक म्हणायची की तुम्हाला 100% पैसे भरायला लागतील तर आम्ही गॅरंटी देऊ. पण तुमची क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश झाली, तुमचं वर्थ एस्टॅब्लिश झाली, तुमच्या शब्दाची व्हॅल्यू एस्टॅब्लिश झाली, तर सगळ्या बँका तुमच्या मागं हात धुवून लागतात. हे मला कालच, मी नरेंद्र सिंग नावाचे बँक ऑफ महाराष्ट्र चेअरमन आहेत, त्यांच्याकडे 15 मिनिटं भेटायला गेलो होतो. त्यांच्याकडे 2.5 तास बोलत बसलो होतो की मला त्यांनी 90 कोटीवरून 160 कोटी रुपये लोन सँक्शन केलं. आणि त्यांची चर्चा चालली होती की आमचं बँकेचा टर्नओव्हर आम्हाला आता 1,34,000 कोटी झाला मागच्या वर्षी, त्यांना 2 लाख कोटी करायचं आहे. मी साहेबांना म्हटलं की साहेब सहज शक्य आहे, 2 लाख कोटी काही जास्त तुम्ही म्हणत नाही. म्हणजे नाही म्हटले, आमचे बँकचे सगळे लोक, मॅनेजर्स आणि सगळे जनरल मॅनेजर्स म्हणतात की 2 लाख कोटी जरा जास्तच होतोय, कारण मागच्या 30-40 वर्षामध्ये बँक 1,34,000 कोटीमध्ये आली, आणि 2 लाख कोटी एका वर्षात कशी न्यायची. म्हणजे साहेब सहज शक्य आहे. तुमच्या जनरल मॅनेजर्सनी, तुमच्या AGMनी जवळपासच्या लोकांना हुडकलं पाहिजे, आणि त्यांच्याकडे काय ऑपॉर्च्युनिटी आहे, त्यांच्याकडे काय पोटेन्शियल ते हुडकलं पाहिजे. त्यांना म्हटलं माझं उदाहरण घ्या की माझ्या BVची सोडून माझ्या अजून 6-7 कंपन्या आहेत. त्या 6-7 कंपन्यांना जवळपास 350 कोटी लोन लागणार आहे. तुम्ही मला 160 कोटी दिले, तर तुम्ही मला अजून जर 350 कोटी लोन दिलं तर मी एकटाच तुमचा 500 कोटीचा कस्टमर झालो. माझ्या शब्दाचे जे काही वजन आहे म्हणतात, किंवा जी काही माझी मैत्री आहे इंडस्ट्रीमध्ये, त्यातनं म्हटलं मी तुम्हाला 500 कोटीचे लोन घेणारे कस्टमर असेच हसत खेळत आणून देईन. आता राहिला प्रश्न फिक्स्ड डिपॉझिटचा. म्हटलं माझे HAL मध्ये, MMRDA मध्ये, HAL जे आहे ऑर्गनायझेशन, तिथले चेअरमन माझे चांगले मित्र आहेत, तर त्यांच्याकडे आता 25,000 कोटी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहेत. MMRDA मध्ये जो 35,000 कोटी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहेत. आमच्या पिंपरी म्युन्सिपल कॉर्पोरेशन 1,000-1,200 कोटी आहेत. आमच्याकडे BMC मध्ये 20-25,000 कोटी आहेत. आणि इथले डिसिजन मेकर्स म्हटलं माझे मित्र आहेत. म्हणजे माझ्या मित्रांच्याकडे जे फिक्स्ड डिपॉझिट ठेवायची जी अथॉरिटी आहे, सायनिंग अथॉरिटी, जवळपास 1,00,000 कोटी रुपयाची आहे. तर त्यातनं म्हटलं साहेब मी तुम्हाला 5,000 कोटी हसत खेळत 2-3 महिन्यामध्ये डिपॉझिट आणून देईन. तर तुमच्या GMनी जर तुमच्या विदिन युअर कस्टमर जर स्ट्रेंथ ओळखली, आणि त्यातली स्ट्रेंथ ओळखून जर तुमच्या बँकेला मोठं करायचं ठरवलं, तर म्हटलं साहेब मी एकटाच तुम्हाला 6,000 कोटीचा धंदा देऊ शकतो, आणि तुम्हाला पाहिजे 70,000 कोटी. तर ते काही अवघड नाही म्हटलं. तर ते सगळं ऐकल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मग मी आता काय करतो, म्हटलं पुढच्या 15 दिवसात मला वेळ द्या, आमचे DGM आणि GM या सगळ्यांना मी बोलवतो, 200 लोकांना, आणि त्यांना तुम्ही असंच लेक्चर द्या चांगलं. म्हटलं देतो साहेब, काही प्रॉब्लेम नाही. माझं काय म्हटलं, तर ते म्हटले तुला काय पाहिजे. म्हटलं साहेब मला तुम्ही आता जे 160 कोटी सँक्शन केलंय ते 13.5% इंटरेस्ट रेटने केलंय. कोलॅटरल मागत नाही ती गोष्ट म्हणजे गृहीतच धरतो. म्हटलं की BVGला आता कोलॅटरल लागत नाही, 2% कोलॅटरलवरती आम्हाला लोक धोका कर्ज देतात. पण म्हटलं तर इंटरेस्ट रेटचं काय, तर म्हटलं 13.5% केलंय. म्हणजे हे रायटिंगमध्ये एक ॲग्रीमेंट करू, पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हटलं मी तुम्हाला सांगतो तेवढा धंदा देतो, 1,000 कोटीची लोन देतो आणि 5,000 कोटीचा फिक्स्ड डिपॉझिट देतो. तुम्ही मला म्हटलं इंटरेस्ट रेट लोएस्ट बॉटमला करायचा. ते म्हटले लगेच मगदूम साहेब आमचे पुण्याचे GM आहेत, त्यांना रिक्वेस्ट सांगितलं की यांची फाईल पुटअप करा आणि 10.5% लोन द्या. मी माझा त्या 2 तास भेटीमध्ये फायदा करून घेतला की 160 कोटीवरती 3%, जवळपास 4,80,00,000 रुपये 2 तासात कमवल्यासारखं झालं, इनडायरेक्ट कमवलं. तर फंडामेंटल तुमची गणितं पक्की असली पाहिजेत, ऑब्झर्वेशन चांगलं असलं पाहिजे, समोर त्याचा फायदा करून दिला की तुमचा फायदा नक्कीच करतो.
तर अशा पद्धतीने तुम्ही काम केलं तर मला वाटतं की आयुष्यात यशस्वी व्हायला काही फार काही अवघड नाही आहे, सोपं आहे सगळं, फक्त त्या पद्धतीने बघायला लागतं. चांगली पुस्तकं वाचा. मी आता सरांना 2 पुस्तकं दिली आहेत. एक रश्मी बन्सल नावाच्या बाईंनी, आय एम अहमदाबादच्या बाई आहे, त्यांनी स्टे हंग्री स्टे फुलिश नावाचं पुस्तक लिहिलंय. आत्ताचा वेळ आहे, वेळ वाया घालवू नका कधी. म्हणजे मला आता वाटतं की मी मागच्या काळामध्ये कॉलेजला असून झोपायचो खूप वगैरे वगैरे, पण तेव्हा वाचन काही झालं नाही. मी केलेलं चुका तुम्ही करू नका. म्हणजे आता वेळ रिकामा आहे ना, तर चांगलं वाचन करा, चांगली पुस्तकं वाचा, चांगली चांगली पुस्तकं वाचून त्यातनं चांगलं शिका, त्याचे पॉईंट्स काढून ठेवा की काय काय महत्त्वाचं आहे आयुष्यात. आणि स्टे हंग्री स्टे फुलिशमध्ये आय एम अहमदाबादच्या 25 लोकांच्या स्टोरीज आहेत, सक्सेस स्टोरी, ज्यांनी शून्यातून धंदा चालू केला. दुसरं पुस्तक त्या बाईने निवडलं की ज्यांनी धंदा, जे MBA नाही आहेत पण ज्यांनी धंदा चालू केला आणि जे सक्सेसफुल झाले. तर त्यात माझी पण स्टोरी आहे, BVGची पण स्टोरी आहे. त्यावेळेला त्यात 300 कोटी टर्न होता 2 वर्षापूर्वी, आता 800 झाला, पुढच्या वर्षी 1500 होईल. ते वाढतं, त्याला काय अडचण नाही. तर अशा सगळ्यांच्या सक्सेस स्टोरीज वाचा, अजून काही मंत्र घ्या, चांगले पुस्तकं वाचा, चांगले मित्र जोडा. आयुष्यात एखादी व्हिजन ठेवायची असेल ना, मोठे स्वप्न बघायला पाहिजे. मोठं स्वप्न बघताना त्याचं वर्कआउट प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. की एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर पाया किती खोल लागेल, किती विटा लागतील, किती सिमेंट लागेल, किती वेळ लागेल, त्याचं मॅनेजमेंट कसं करता येईल, हे सगळं कॅल्क्युलेशन्स फार महत्त्वाचे आहेत. की तुम्ही एखादं स्वप्न बघताना त्याचं रोडमॅप ठरवणं गरजेचं आहे. तर त्याला तुम्हाला सहकारी कोण मिळतील. शक्यतो मी माझे विश्वासू सहकारी निवडलेत, की माझे बालपणीचे मित्र, माझे उमेश वगैरे सगळे मित्र, चांगले मित्र निवडा की जे तुम्हाला तुमच्या धंद्यात, तुमच्या कामात 100% साथ देतील. मिशन म्हणजे व्हिजन शुड बी अकम्प्लिश बाय मिशन. नुसतीच स्वप्न बघून साकार कधी होत नाहीत. जांभळाच्या झाडाखाली बसून ते जांभूळ तोंडात पडेल असं कधी स्वप्न बघितलं तर ते कधी सत्यात येत नाही. जांभळाचं झाड गदा हलवायला लागतंय, मग जांभळाचा साडा पडतो, मग पाहिजे तेवढी खावा, तर ते करायला लागतंय. तर एवढं सांगतो तुम्हाला. अजून काय कोणाला काही शंका असतील तरी भेटू शकता. नंतर मला अजून एक सांगा वाटतं की या कॉलेजमधल्या, माझं कॉलेज आहे, माझ्या कॉलेजमधल्या मुलांना काही आयुष्यात काही मदत हवी असेल, काही सपोर्ट हवा असेल, कारण सगळ्यांना ह्या फेजेस येतात. पहिली 5 वर्ष बँका रडवतात, नंतरच्या काळामध्ये तुमच्या मागं लागतात, पैसे घेऊन मागं लागतात. म्हणजे मला DBS बँकेने कर्ज दिलं, सिटी बँकेने दिलं, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने दिलं, पण ती वेळ यायला लागते. तुमची क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश, त्यामुळे दम तोडायचा नसतो. धंदा करताना थोडासा संयम ठेवायला लागतो, थोडे कष्ट घ्यायला लागतात, फॅमिलीवरती थोडंसं पाणी सोडायला लागतं, सगळ्या गोष्टी एकदम मिळत नाही. हे जर केलं तर सगळं काही शक्य आहे. तुमच्या कोणाला काही मदत लागत असेल, काही आवश्यकता असेल, धंद्याची काही चांगल्या आयडियाज असतील, त्याही माझी फंड करायची तयारी आहे. पैशाची आता काही अडचण नाही आहे. तर एवढं सगळं बोलून थांबतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांनी मला बोलवलं, संधी दिली बोलायची. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही GPPचे मुलं आहात, तुम्ही आयुष्यात कधीच मागं राहणार नाही, मागं राहूच शकणार नाही. ठरवलं तरच मागं राहा. तर फक्त तसं काम करा, म्हणजे तसं जगा. तर त्याच्यामध्ये BVGमध्ये कुणाला जर काही जॉबची अपेक्षा असेल, झोकून देऊन काम करायची तयारी असेल, तर त्याच्यामध्ये मी सरांना काल सांगितलं की आम्ही आता इलेक्ट्रिकलची मोठी कामं करतोय, आम्ही सिव्हिलची मोठी कामं करतोय, अशी बरीच काही वेगवेगळी कामं चालली. तर याच्यामध्ये इलिजिबल काही लोक असतील ज्यांना खरोखरच चांगलं काम करायचं आहे, माझी कंपनी म्हणून काम करायचं आहे, अशा कुणालाही मी आमच्या कंपनीमध्ये घेऊ शकतो. आमचे HRचे काळे साहेब इथं आलेले आहेत. असं सगळं बोलून मी इथं थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.